नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजले आता 4. आलो शेतावर. शेतावरचं वातावरण बघा, एकदम मस्त वेगळं झालं आहे. शेतं एकदम हिरवगार झाली सगळी. शेताकडे आलो आहे. ते शेताच्या बाजूला आपला वापड आहे. बघूया वापरात काय काय लागले ते. चला दाखवतो तुम्हाला काय काय आहे. पूर्ण गवत मारलं आहे. हा इकडे पर्याय आहे या साईडला, तो दाखवतो नंतर. शेताच्या बाजूला गवत भरपूर आहे. हा इकडे आपला वापड आहे. वापरात काय काय झालं ते बघू. हा पोपळीचा वेल आहे. इकडे काकडी आहेत, भेंडी आहे, दोडकी आहे. मस्त वेगळी झालं आहे. इकडे शेतं पण बघा, मस्त वेगळी हिरवीगार झालीत. गावाकडचं संध्याकाळचं वातावरण. काय काय लागले ते तुम्हाला दाखवतो. इकडे भेंडी आहेत. ही भेंडीची झाडं छोटी आहेत, ही झालीत मोठी बघा मस्त वेगळी. इकडे काकडीचं वेल आहे. काकडीला फुलं पण आलेत. ही काकडी बघा लागली काकडी. ही दोडकीचा वेल आहे. गवत भरपूर आलंय. इकडे फुलं आले ते बघा काकडीला. इकडे वेल चढलाय. काकडी आता झाडायला लागलेत मस्त वेगळी. पाखरांनी खाल्ले नाही म्हणजे झालं. हा एक दोडक्याचं वेल आहे. इथे एक भोपळीचा वेल होता, कुठे गेला? हां, हा भोपळीचा वेल आहे मित्रांनो. हे काय, ही दोडकी आहेत. भेंडी आहेत. भेंडी पण लागायला लागलेत. हे बघा फुलं धरलेत. काकडीचं वेल असं इकडे करून घ्यावं. ही बघा काकडी लागली मस्त पैकी. हा पोपळीचा वेल एक. हा पोपळीचा वेल आहे. शेतात गेला तर वाट लागेल. हा वेल एक काकडीचा याच्यावर आलाय, काढायला पाहिजे तो. आता ही भेंडी पूर्ण मरून जाते. कुपणीवर टाकतो. फुलं भरपूर आले. यावर्षी काकडी भरपूर आहे. पाऊस कमी आहे त्यामुळे फुलं धरली. आता पाऊस जास्त असेल तर फुलं गळून गेले असते. गवत पण भरपूर आहे. इकडे वांग्याची रोपं इथे टाकलेली कुठे आहेत? हां, हे बघ, ही वांग्याची रोपं आहेत. काय एवढी काही झालीच नाही चांगली मस्त आहे. काकडीचं वेल भरपूर आहेत आपल्याकडे. काकडीच आहे. गावठी पण होती आणि सरकारी पण टाकली होती. बघूया आता माकड ठेवतील, पक्षी ठेवतील त्याच्यावरचं. तर मित्रांनो, हा चिबडीचा वेल आहे. छोटा आहे, बघू झाला तर होईल. ही काकडी आपण काढूया खाण्यासाठी. बघू. बाहेरच्या हटून जातो. इकडं ठेवतो. गवत भरपूर आहे, भीती वाटते यायला.
इकडे पर्याय तुम्हाला दाखवतो नंतर. आधी वापरायच्या बाजून फिरू, जरा वेळ सारखं करून ठेवूया. हा वेळ झाला आहे दोडकीचा. इकडे पर्याय आहे ह्या साईडला, हे पाणी. गवत पण भरपूर आहे बाजू, काकडी दिसते, फुलं भरपूर आली. पावसातून भीती वाटते, पायाकडे कोण असायचं असं, म्हणजे जनावर वगैरे. वेल इकडे करून घेऊया, खाली जमणे गेलं की ते कुसून जातं. हे आपण गेल्या वर्षी बांबूची रोपं लावली होती. हे बघा, एक कोंब फुटला याला. हा कोंब आहे, हा कोंब आहे बघा. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो पर्याय. छत्री कुठे ठेवली? छत्री इथे. हा इथे एक दोडकीचा वेल आहे, की आपण खायला इथं लावलाय. इथं वरती गेलाय मस्त पैकी. हे बघा, हा पर्याय. हे आपलं इथं आहे ना, इथे आपलं धरण होतं, गेल्या वर्षी वाहून गेलं. हे बघा, दाखवतो सगळं. बघा, हे इथं मूस होती. हे बघा, ही मूस आहे ह्या साईडला, आणि हे असं धरण आहे आपलं. पूर्ण दगड वाहून गेले. मासे भेटायचे, खेकडे पण भेटायचे, पण गेल्या वर्षी धरण केलं नव्हतं चांगलं, त्यामुळे ते माती वगैरे टाकली नव्हती, वाहून गेलं. यावर्षी काही बनवलं नाही, यावर्षी पावसानेच बनवून दिलं त्यांना. हा खाली एक बंदर आहे इथे, हा इथे बंदर आहे इथे, तर तुम्हाला दाखवतो. चला तर ह्या साईडून जातो, शेताच्या बाजू. तिकडून जायला नाही, गवत वाढलं ना. हे बघा, बांधावर पण इथे लावले काकडी वगैरे. तिकडे संतोष आहे, तर भात बेनतोय, भात बांगलने चालू आहे. हो संतोषदा, काय भरपूर आले का गवत? हा हा हा, वरचा चोंडा फक्त गेलायस ना? हा, हे आतमध्ये का? मला वाटलं काय, तुरीची झाडं वगैरे टाकलेस. केवढे झाले तू? केवढी? हा होय, हा खालचा गेलाच नाही ना? हा, त्या साईडला संतोषचा बेनतोय. तर कसं आहे, आता शेतामध्ये भांगलणी चालू असतं. भांगलणी म्हणजे काय, जे शेतामध्ये जे आतमध्ये गवत असतं ना, ते काढलं जातं. त्यामुळे काय, जेव्हा भात कापणी असते ना, तेव्हा ते सोयीस्कर जातं भात कापायला, म्हणून ती भात बांगलणी केली जाते. तर तुम्हाला दाखवतो बंधारा. हा आपल्या इकडे वापर, हा बघा ह्या साईडला. हा बघा बंधारा आपला.
इथं कसं पाणी धो असतो इथे, पण हे धरण गेल्यामुळे सगळी खलारी झाली, त्यामुळे इथं ढोळ आणि सगळी माती वगैरे गेले, त्यामुळे जरा खोलगट वाटतंय. इथे धरण असेल खलारी बघा इथे. हा आपण तुम्हाला शॉट दाखवतो खालून जाऊन. त्याला तिकडे जायला लागेल, खालती जायला लागेल तिकडे दाखवतो. ते जरा काठी जरा ती काढतो. दाखवतो तुम्हाला तिकडे खालचा शॉट नजारा दाखवतो मस्त. इथून नाही खाली जायला. इथे एक धरण आहे हे बघा. ज्या धरण होतं ना, धरणावरून पाणी पडायचं ना, त्या नजाराच भारी होता इथून. आता पण भारीच दिसते. तर मित्रांनो, आपला असा होता पहिला ब्लॉग निसर्गाच्या सानिध्यात. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.